किलोमीटरचा तो खड्डा आहे. म्हणजे तो आपल्याला जायचं तर कमीत कमी 2 किलोमीटरचा खड्डा पडलेला आहे तो तिथे. मग आता 500 फुटाचा खड्डा पडण्यासाठी किंवा 2 किलोमीटर व्यासाचा खड्डा पडण्यासाठी तो इम्पॅक्ट केवढा असेल याचा आता आपण अंदाज करू शकतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीला अमेरिकेने बॉम्ब टाकला होता. साधारण 3.5 लाख माणसं मेली होती त्याच्यामध्ये. तो जो हिरोशिमा नागासाकीला जो अणुबॉम्ब टाकला होता त्याची कॅपॅसिटी 0.2 मेगाटन आणि जो लोणारला जो ब्लास्ट झालाय त्याची कॅपॅसिटी आहे 6 मेगाटन. हिरोशिमा नागासाकी 0.2 आणि हा 6 मेगाटन. मग आता तुम्ही कल्पना करू शकाल लोणारला काय झालं असेल तो जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा. प्रचंड मोठी आग लागली असेल, सगळी धूळ उडाली असणार इकडे तिकडे, वर्षानुवर्ष ती आग तशीच धुमसत राहिली असणार, सगळी जीवसृष्टी नष्ट झाली असेल. म्हणजे शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीला एक पृथ्वीची फिरते, पृथ्वीची कदाचित दिशा बदलली असेल, कदाचित जे पृथ्वीवरची जी डायनासोर वगैरे जी जीवसृष्टी नष्ट झाली त्याचं कारण लोणार हेही असू शकतं. कारण 2 मेगाटनचा इफेक्ट आपण 3.5 लाख म्हणतो, इथे 0.2 मेगाटन, इथे 6 मेगाटनचा ब्लास्ट होता. आणि जनरली आजचं लोणार सांगण्याचं हेच की हा सगळा प्रकार आपल्याला खरंच ठाऊक नसतो की एवढं मोठं काहीतरी झालं असेल. आता हे साधारण कधी झालं असेल तर इतके दिवस सायंटिस्ट सगळ्यांचं म्हणणं असं होतं की साधारण 50 ते 60 हजार वर्षांपूर्वी हा इम्पॅक्ट झालेला आहे. कारण ह्या परिसरातले सगळे जे दगड होते ते सगळे जळून गेले. वितळलेल्या दगड वितळणं एवढी मोठी आग आपल्याला बघता येतात की दगड मेल्ट झालेत तिथे. आणि हे सगळं जो जेव्हा खड्डा पडला तिथे पृथ्वीच्या पोटात जे काही होतं ते सगळं बाहेर फेकलं गेलं. 500 फूट खाली जे काही होतं बाहेर फेकलं गेलं, सगळं आसपासच्या परिसरात पसरलं गेलं. आज जेव्हा रिसर्च होते 50 ते 60 वर्ष जर्मन रिसर्च प्रमाणे कमीत कमी 5 ते 6 लाख वर्षापूर्वी ही घटना घडली आहे. अर्थात त्याच्यात कितीही काही असेल की 50,000 वर्ष का 5 लाख वर्ष, पण जे काही झालं काहीतरी अपूर्व झालं आणि वैज्ञानिक दृष्टीने काहीतरी फार वेगळं घडलं होतं एवढं मात्र नक्की आहे. अर्थात ते जेव्हा झालं त्याच्यानंतर हळूहळू ती अश्नी तिथेच जळून गेली. अश्नीच्या ठाई असलेले सगळे जे क्षार होते ते तिथेच राहिले, ते त्या खड्ड्यातच विखुरले गेले. हळूहळू वर्षानुवर्ष ती आग हळूहळू विझत गेली. ऋतुचक्र परत सुरू झालं, पाऊस पुन्हा सुरू झाला आणि मग तिथे बाजूला जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आता हळूहळू सुरू झाली. पाऊस पडायला लागला, पावसाचं पाणी त्या सरोवराच्या काठात साठायला लागलं. जे क्रेटरमध्ये जे पाणी आहे ते पावसाचं पाणी साठतंय. ते तो जो अशनी पडला तो अल्कलाईन होता. तो अल्कलाईन असल्यामुळे त्याचे क्षार जे तिथे डिपॉझिट झाले, पावसाचं पाणी आल्यावर ते अल्कलाईन पाणी झालं ते आता सगळं. आणि आज जे आपल्याला लोणार सगळं दिसतंय हे सगळं कमीत कमी 5 ते 6 लाख वर्षापूर्वीचं लोणार, जे झाल्यानंतर आता जे सगळं सेटल झालंय असं लोणार आपण आता बघतो आहोत. मी मगाशी म्हटलं की साधारण 1 लाखभर अशनी पृथ्वीच्या कक्षेत येतात. हा एक लोणार खाली आलं, ओझोन बेट आहे, त्याच्यात एक 35 डिग्रीचा एक अँगल आहे. तो अँगल थोडा वीक आहे की तिथे जर त्या पार्टमधून जर काही आलं तर ते पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतं. पॉसिबली ती जी अशनी आली ती त्या अँगलमधून आलेली आहे. तर 35-40 डिग्रीचा जो अँगल आहे तो जर अँगल असेल तर त्या अँगलमधून ती अशनी खाली येऊ शकते. आजही जगभरात उल्कापाताने तयार झाली जवळपास 240 विवरं आपण बघू शकतो. 240 क्रेटर आजही पृथ्वीवर आहेत की जी आपण बघू शकतो. पण काही त्याच्यातली वाळवंटात आहेत, काही ओसाड जागेवर आहेत,
काही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. समुद्रात पडलेत त्याचं तर काही काउंटच घेऊ शकत नाही आपण. पण ऋतुमानाप्रमाणे त्याचे आकार बदलत जातात. लोणारचं वैशिष्ट्य असं आहे की लोणारला जे क्रेटर तयार झालंय ते बेसॉल्ट रॉकमध्ये तयार झालेलं क्रेटर आहे. बेसॉल्ट रॉक हा सगळ्यात कठीण रॉक धरला जातो की जो फोडण्यासाठी कठीण असतो. आणि ह्या बेसॉल्ट रॉकमध्ये 500 फुटाचा हा खड्डा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हा बेसॉल्ट रॉक असल्यामुळे त्याचा आकार बदलला नाही. जे काही तेव्हा तो जो काही इम्पॅक्ट झाला त्याच्यामुळे जो काही खड्डा झाला तो वर्षानुवर्ष खड्डा तसाच राहिला. त्याच्यामुळे सायंटिफिक दृष्ट्या त्याचा इम्पॉर्टंट महत्वाचा असा आहे की बाकी वाळवंटात जर खड्डा झाला तर तो उन्हा पावसाने खड्ड्याचा आकार बदलतो. पण लोणारचा आकार बेसॉल्ट रॉक असल्यामुळे त्याचा आकार कधीच बदलला गेला नाही. त्याच्यामध्ये जे पाणी साठतंय ते बाहेर जाऊ शकत नाही कारण त्याला आउटलेट नाहीये कुठे. त्याच्यामुळे 5 लाख वर्षापूर्वी नक्की काय झालं हे आपण लोणारला बघू शकतो. आजही तो रॉक तसाच असल्यामुळे त्याचा आकार बदलला गेला नाही. अमेरिकेमध्ये ॲरिझोनाजवळ एक बॅरिंजर नावाचं क्रेटर आहे. त्याचा आणि लोणारचा आकार साधारण सारखाच आहे. दोघांचं वयही साधारण सारखंच आहे. पण बॅरिंजरमध्ये पाणी नाहीये. त्याच्यामध्ये पाणी नाहीये. ते ओसाड आहे. वेरॅज लोणारला बायोडायव्हर्सिटी आहे बाजूला. दोघांचं सगळं जरी सारखं असेल तरी लोणारमध्ये पाणी आहे. लोणारच्या बाजूला झाडं आहेत. लोणारच्या बाजूला अभयारण्य आहे. लोणार आता अभयारण्य डिक्लेअर झालेलं आहे. लोणारच्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. लोणारच्या पाण्यामध्ये क्षार आहेत. आणि हा सगळा परिसर हिरवागार आहे. वेरॅज बॅरिंजर हे पूर्णपणे ओसाड आहे. म्हणजे 2 क्रेटर बघताना म्हणजे तुम्ही जरी फोटो बघितलात तरी लोणार तुम्हाला हिरवगार दिसतं. वेरॅज बॅरिंजर हे ओसाड दिसतं. हे थोडंसं सायंटिफिक लोणार झालं की उल्कापात कसा झाला किंवा तिथे काय घटना घडली. म्हणजे शाळेचा विज्ञानाचा तास झाला खरं तर हा एक. हे आपल्याला ठाऊक जरी नसलं तरी आपल्या पूर्वजांना हे सगळं अगदी व्यवस्थित ठाऊक होतं. म्हणजे आपला जो सगळ्यात जुनं लिखित वाङ्मय ऋग्वेदामध्ये लोणारचे उल्लेख आहेत. बऱ्याचशा वेदांमध्ये बऱ्याचशा पुराणांमध्ये लोणारचे उल्लेख आहेत. म्हणजे कित्येक वैदिक पौराणिक कथा थेट लोणारचा उल्लेख असलेल्या आहेत. म्हणजे ऋग्वेदामध्ये तर एक 6व्या मंडलामध्ये दंडक राजाची एक गोष्ट आहे. त्या दंडक राजाचे गुरु होते मांडवी ऋषी म्हणून. हा दंडक राजा त्याच्या गुरूंना भेटण्यासाठी गेला होता आणि त्या आश्रमामध्ये राहिला होता. आणि तेव्हा तिथल्या एखाद्या ऋषिकन्येवरती त्या राजाची वाईट नजर पडली. त्या ऋषिकन्येने गुरूंकडे तक्रार केली त्या मांडवी ऋषींकडे. आणि तो काळ सगळ्या स्त्री दाक्षिण्य आणि सगळं शिलाचं महत्व जाणणारा असल्यामुळे गुरूंना राग आला राजाचा. माझा शिष्य असून हा असा वागतोय. आणि त्या मांडवी ऋषींनी त्या दंडक राजाला शाप दिलाय की तुझी राजधानी मधुमता नगर उल्कापाताने नष्ट होईल. प्रचंड मोठी आग लागेल. खूप मोठा विस्फोट होईल आणि सगळं जळून तिथे अरण्य तयार होईल. सगळी जीवसृष्टी नष्ट होईल. सगळं नष्ट होईल. तुझी राजधानी नष्ट होईल. लोणारला आपण जे काही आता मगाशी म्हटलं लोणारला हेच झालं की प्रचंड मोठी आग लागली. सगळी जीवसृष्टी जळून नष्ट झाली. सगळं खूप मोठा विस्फोट झाला. आपल्या पूर्वजांना हे स्पष्ट हा दंडक राजाची गोष्ट त्यात हा स्पष्ट उल्लेख आहे की तुझी राजधानी जळून नष्ट होईल उल्कापाताने. आपल्या पूर्वजांना हे अगदी व्यवस्थित ठाऊक आहे की उल्कापात म्हणजे काय. लोणारचं सरोवर कसं तयार झालंय. स्कंद पुराण म्हणून एक आहे. या स्कंद पुराणामध्ये एक गोदावरी कांड आहे. त्याच्यामध्येही लोणारचे उल्लेख आहेत. रामायणामध्ये पंचाप्सर सरोवर म्हणून एक उल्लेख आहे. ते हे लोणारचं सरोवर आहे की 5 अप्सरा जिथे येऊन राहिल्या ते पंचाप्सर सरोवर. एक ऋषी होते. त्यांनी तपश्चर्या करायला घेतली त्यांनी आणि त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी 5 अप्सऱ्या आल्या तिथे. त्या ऋषींनी मातेसारखंच त्यांना वंदन केलं. त्या अप्सरांनाच वाईट वाटलं की आपण काय कुठल्या वाईट भावनेने त्या ऋषींची तपश्चर्या भंग करायला आलो. आणि म्हणून त्या 5 अप्सरांनी तिथेच राहिल्या. तिथेच वास केला. म्हणून ते पंचाप्सर सरोवर. हे पुराणांमध्ये सगळीकडे हे असे उल्लेख आहेत.
लोणारला एक धार परिसर म्हणून आहे. त्या धार परिसरामध्ये लवणासूर म्हणून राक्षसाचा विष्णूने वध केल्याची एक कथा आहे पुराणांमध्ये. विष्णूने त्या लवणासुराचा वध केला आणि त्याच्या पायाला जे रक्त लागलं ते रक्त पुसण्यासाठी गंगा तिथे अवतरली आणि ती गंगा तिथे अवतरल्यामुळे त्याला विरज तीर्थ असा पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. हे बऱ्याचदा उल्लेख आपण ऐकलेले असतात पण ते लोणारशी संबंधित आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. म्हणजे ही जी लोणारला जी धार आहे, जी गोमुख आहे ते, आणि त्या गोमुखातून 24 तास पाणी वाहत असतं, की म्हणजे आसपासच्या परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाई असते पण त्या गोमुखातून पाणी वाहत असतं. म्हणजे जेव्हा मध्यंतरी जेव्हा रिसर्च झाला, नासाने जेव्हा तिथे रिसर्च केला तेव्हा लक्षात आलं की 40 किलोमीटरवरून ते पाणी ट्रॅव्हल करून येतंय तिथे. जेव्हा उल्कापात झाला तिथे लोणारला, जेव्हा इम्पॅक्ट होतो तो, तेव्हा साहजिकच ते गॅसेस जमिनीमध्ये 500 फूट खड्डा आहे तो, त्यामुळे ते गॅसेस जमिनीच्या आतमध्ये शिरले. ते गॅसेस जेव्हा त्याचे धारेचा जो परिसर आहे तिथे ते गॅसेस आतमध्ये गेले असणार. तिथे तो 40 किलोमीटर, सॉरी मी 40 फूट म्हटलं, मला वाटतं 40 किलोमीटर ते गॅसेस आतमध्ये गेले. तिथे एखाद्या झराला टॅप केलं त्याने आणि ते 40 किलोमीटरवरून पाणी तिथे येत आहे. अर्थात ते पाणी एवढं ट्रॅव्हल करून येतं त्यामुळे जड पाणी आहे ते, त्याच्यामुळे पिण्यासाठी ते योग्य नाही आहे. पण पावसात जेव्हा पाणीच नसतं तेव्हा तिथे पाणी उपलब्ध असतं. लोणारचा हा जो धार परिसर आहे, या धार परिसरात जर श्राद्ध केलं तर काशीला श्राद्ध केल्याचं पुण्य मिळतं असा पूर्वापार समज आहे. मग इथे वनवासात असताना राम लोणारला वास्तव्य केल्याचे उल्लेख आहेत आणि या धार परिसरामध्ये रामांनी दशरथाचं श्राद्ध केल्याचे उल्लेख आहेत. आणि दशरथांचं तिथे रामांनी श्राद्ध केलेलं असल्यामुळे त्या धारेला रामगया असंही म्हटलं जातं. ह्या इथे जेव्हा श्राद्धाच्या वेळी पिंडदान झालेलं आहे रामांचं, त्याची एक सुंदर कथा आहे की 12 वाजता पिंडदान करतात, श्राद्ध चालू होतं, सगळे विधी झाले आणि रामचंद्र त्या लोणारच्या सरोवरामध्ये आंघोळ करण्यासाठी गेले आणि 12ची वेळ झाली. वेळ झाल्यावर पिंड तर द्यायला हवा, रामांना आंघोळ करून यायला उशीर झाला. सीता तिथेच होती. दशरथांनी पिंड द्यायला हात पुढे केला. आता जनरली पिंडदान हा पुरुष करतो, पण आता दशरथांनी जर पिंड मागितलाय तर आपण तो द्यायला हवा. सीतेने पिंडदान केलं की जर माझे सासरे पिंड मागतायत, राम नाहीये पण मी अर्धांगिनी आहे, तर सीतेने पिंडदान केलं. दशरथांनी पिंड घेतला आणि सगळं झालं. तेवढ्यात राम आले तिकडनं. तर सीतेने ऑलरेडी पिंडदान केलेलं होतं. रामानं विश्वास नाही याच्यावरती की असं कसं तू पिंडदान करू शकतेस. तिथे गाय होती एक. त्या गायीला विचारलं का खरंच झालं का असं, दशरथाने घेतलं का पिंड. तर गाय म्हणाली आता रामांच्या विरोधात कसं बोलायचं आपण, एवढा मोठा राजा. गाय म्हणाली नाही मला माहित नाही काही हे. सीतेचा अपमान झाला ना तो. खरं तर तिथे कावळा होता दुसरा. कावळ्याला विचारलं, कावळा म्हणाला हो मी बघितलंय. आणि त्यावेळी मग सीतेने गायीला शाप दिला की तू बाकी जरी कितीही पवित्र असशील तरी तोंडाकडून अपवित्र असशील. हे जे आपण म्हणतो की गायीला आपण नमस्कार करतो पण मागून करतो, पण पुढून आपण नमस्कार करत नाही, ही कथा तिथली आहे. आणि पिंडदानाच्या वेळी कावळा लागतोच की कावळा शिवला की पिंडदान होतं. ही कथा लोणारची आहे. स्कंद पुराणात हा अगदी स्पष्ट उल्लेख आहे या श्राद्धाचा. जसं मी रामायणातलं सांगितलं तसंच महाभारतामध्येही ज्येष्ठ पांडव युधिष्ठिरांनी आपल्या वडिलांचं तिथे पिंडदान केलेलं आहे. महाभारतात हा उल्लेख आहे की पांडव वनवासात असताना युधिष्ठिराने तिथे पिंडदान केलेलं आहे. होयसाळ म्हणून आपल्याकडे एक राजघराणं होतं. जनरली पिंडदान झालं की दान करण्याची पद्धत असते. या होयसाळ राजांचं दानाची जागा तिथे आहे लोणारला. एक छत्री आहे, एक घुमटी आहे
आणि त्याच्यावरती होयसाळांचं राजचिन्ह आहे. होयसाळांचं राजचिन्ह होतं एक आग ओकणारा ड्रॅगन. तो त्या छत्रीवर आजही आपण बघू शकतो. म्हणजे होयसाळ राजघराणंही तिथे पिंडदान केलेली आहेत. महानुभाव पंथ आपल्याला माहिती आहे, त्याचे संस्थापक चक्रधर स्वामी. या चक्रधर स्वामींचं लोणारला वास्तव्य होतं. लोणारला दैत्यसुदन मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये चक्रधर स्वामींचं वास्तव्य होतं. इथे तिथून औरंगाबाद जवळ आहे, 150 किलोमीटरवर औरंगाबाद आहे. औरंगाबादला कृष्णदेवराय होते राजे, आणि कृष्णदेवराय त्यांचेही गुरु चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींना भेटण्यासाठी कृष्णदेवराय लोणारला कित्येक वेळा आलेले आहेत, आणि त्यांच्या गर्वहरणाची एक कथा लोणारला घडलेली आहे की चक्रधर स्वामी तिथे त्या मंदिराच्याच परिसरामध्ये ध्यानस्थ बसले होते. त्याचवेळी कृष्णदेवराय तिथे आले. आता मी आलोय हे स्वामींना कसं सांगायचं, तर त्यांच्याकडे काही मोहरा होत्या. त्या मोहरा दान देण्यासाठी म्हणून त्यांनी चक्रधर स्वामींच्या पुढे ओतल्या. अशा मोहरांचं एक थोडंसं राजाला थोडंसं गर्वही होता की माझ्याकडे किती राज्य आहे, माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे किती धन आहे. त्यांनी त्या ध्यानस्थ बसलेल्या चक्रधर स्वामींच्या पुढे त्या मोहरा अशा ओतल्या. तर खळकन आवाज आला. चक्रधर स्वामींनी त्या राजाच्या मनातलं ओळखलं की ह्याला किती अभिमान आहे, किती गर्व आहे आपल्याचा. त्यांनी ती बाजूची माती उचलली आणि त्याच मोहरांवर टाकली की माती आणि मोहरा मला सारख्याच आहेत, आणि ते उठून तिथून निघून गेले. आता राजाला पश्चाताप झाला की अरे मी काय केलं, हे ती जाणीव झाली. चक्रधर स्वामी साधारण 2-3 दिवस काही न खाता तिथेच बाजूला एक घुमटी आहे, त्या घुमटीमध्येच बसले होते. आणि तो कृष्णदेवराय देवगिरीचा सम्राट त्या दैत्यसुदन मंदिराच्या पायरीवर बसला होता. आणि नंतर मग चक्रधर स्वामी बाहेर आले, दोघांची भेट झाली. बरं, दिलेलं दान परत राजाला घेता येत नाही, म्हणून मग देवगिरीच्या कृष्णदेवरायाने ते दान तिथल्या लोणारच्या मंदिरांच्या रिडेव्हलपमेंटसाठी, रिकन्स्ट्रक्शनसाठी वापरलं. पण दैत्यसुदन मंदिराच्या पायरीवर आजही शिलालेख आहे की देवगिरीचे राजे कृष्णदेवराय या इथे बसले होते. त्या पायरीवर फोटो शिलालेख आहे तिथे. मग बऱ्याचदा आपण तिथे बसून फोटो काढतो, पण आपल्याला माहित नसतं की त्या पायरीवर मागे शिलालेख आहे. लोणार हा जो शब्द आहे थोडासा लवण याच्या जवळ जातो. लोणार म्हणजे लवण म्हणजे मीठ. मिठाच्या क्षारापासून तो जो पापडखार येतो त्याच्यापासून साबण बनवण्याची खूप मोठी इंडस्ट्री लोणारला होती. लोणारचे साबण एवढे फेमस होते, प्रसिद्ध होते की अकबर जो होता, अकबराला लोणारचा साबण आवडतो असे उल्लेख अकबरनाम्यामध्ये आहेत. म्हणजे मुघल सम्राट अकबर हा लोणारचा साबण वापरत होता असे अगदी थेट उल्लेख अकबरनाम्यामध्ये आहेत. मग इव्हन शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाला वेगवेगळ्या नद्यांचं, आपल्या देशभरातल्या नद्यांचं पाणी राज्याभिषेकाला आणलं होतं आणि त्याने राजांना अभिषेक घातला होता. त्याच्यातला एक कलश लोणारचाही होता. लोणारच्या कलशाच्या पाण्यानेही राजांना अभिषेक राज्याभिषेकच्या वेळी घातलेला आहे. म्हणजे आज त्या सगळ्या परिसरामधली जी मंदिरं आहेत ती सगळी पेशवेकालीन जरी असतील तरीही वैदिक, पौराणिक, ऐतिहासिक असे अनेक संदर्भ लोणारचे आहेत. आपल्याला फार कमी माहिती असतं ह्या सगळ्यापैकी. आणि हे ऐतिहासिक उल्लेख झाले लोणारचे. आणि खगोलशास्त्र दृष्टी म्हणायचं झालं लोणार तर ती अक्षरशः लोणार ही प्रयोगशाळा आहे की अवकाशात जे जे पदार्थ सापडतात फिरणारे किंवा हे सगळे लोणारला अगदी इझिली सापडून जातात. आजही इस्रो किंवा नासाच्या जेव्हा अवकाश मोहिमा होतात त्यावेळेस पहिलं त्यांची बॅच लोणारला असते. तिथे रिसर्च होतं, कारण जे आकाशात सापडणाऱ्या सगळ्या जे खनिजे आहेत, सगळी जे क्षार आहेत ते सगळे लोणारला फार इझिली सापडतात. म्हणजे चंद्रावरती आणि मंगळावरती मी मगाशी म्हटलं सतत उल्कापात होत असतो. तिथे हाय प्रेशरमुळे एक टेक्टाईल म्हणून एक खनिज तयार होतं की दगडावरती जेव्हा त्याचा इम्पॅक्ट होतो तेव्हा खूप मोठं प्रेशर जेव्हा येतं त्याच्यामुळे एक टेक्टाईल म्हणून एक खनिज तयार होतं. लोणारला ते फार इझिली सापडतं. आपण फिरत असतानाही आपल्याला दिसतं, आपल्याला त्यातलं कळत नाही कारण आपल्याला त्यातलं काही समजत नाही, पण हे टेक्टाईल फार विपुल प्रमाणात लोणारला सापडतं. इव्हन अनेक
बाकी चंद्रावर किंवा मंगळावर आता जेव्हा जे आपलं मंगळयान गेलं किंवा चंद्रयान गेलं तेव्हा तिथे इस्रोची एक मोहीम झालेली होती की मंगळावर काय मिळणार आहे किंवा तिथे काय माती आहे किंवा तिथलं काय तिथे शोधायचं आहे याच्यासाठी पहिला एक कॅम्प लोणारला होतो. लोणारची सगळ्यात जरी आता आपण जरी कितीही म्हटलं की लोणार हे अशनीपाताने तयार झालेलं सरोवर आहे तरी काही वर्षांपूर्वी लोणारला एक अशी थिअरी होती की लोणार हे व्हॉल्कॅनिक क्रेटर आहे की म्हणजे व्हॉल्कॅनो इरप्ट झाला आणि त्याच्यापासून हे तयार झालं. अर्थात ती थिअरी चुकीची आहे हे नंतर शास्त्रज्ञांनीच सिद्ध केलं कारण व्हॉल्कॅनिक क्रेटर हे डोंगरावरती असतं. व्हॉल्कॅनो हो डोंगरावरती इरप्ट होतो त्याचे लावा बाजूला येतो. हे लोणारला तसं काहीच नाही. लोणारला खड्डा आहे पण ही काही वर्षापूर्वी तीही एक थिअरी लोणारला होती व्हॉल्कॅनिक क्रेटरची. आता ती नाही आहे. ती लोणारच्या क्रेटरमधलं जे पाणी आहे हे सगळं पावसाचं पाणी आहे. हे सरोवर चारही बाजूने बंदिस्त आहे त्याच्यामुळे पाणी बाहेर जायला त्याला कुठेच जागा नाही आहे. इथे जो अशनी पडला तो अल्कलाईन होता त्याच्यामुळे लोणारचं पाणीही अल्कलाईन आहे. आणि नॉर्मल पाण्याचा जो पीएच असतो पाण्याचं जी क्षारता मोजली जाते ती पीएच मध्ये मोजली जाते. आपण जे साधं पाणी पितो नॉर्मल जे ड्रिंकिंग वॉटर असतं त्याचा एक 6 ते 7 पीएच असतो. समुद्राचं पाणी जर आपण टेस्ट केलं त्याचा एक 8-9 असतो. लोणारचा पाण्याचा पीएच 11 आहे. बरं एवढी वर्ष पावसाचं पाणी त्याच्यात पडून पडून हा 11 पीएच आहे की हे पाणी अल्कलाईन त्याच्यात एवढी वर्ष पावसाचं पाणी मिसळतंय म्हणजे ती अशीनी किती अल्कलाईन असेल ह्याचाही एक आपण अंदाज करू शकतो. लोणारच्या पाण्यामध्ये अल्कलाईन पाणी असल्यामुळे कुठलेही सजीव नाही आहेत त्याच्यात कुठलीही वनस्पती जगू शकत नाही कारण पीएचच त्याचा हाय आहे एवढा त्याच्यामुळे त्याच्यात काही जगू शकत नाही. या पाण्याचा रंग साधारण हिरवट दिसतो आपल्याला. याच्यामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे या पाण्यामध्ये भरपूर आहे प्रचंड आहे. म्हणजे ते पाणी बऱ्याचदा लोणारचा फोटो तुम्ही बघाल तर पाणी हिरवंच दिसतं. त्याला ब्ल्यू ग्रीन अल्गीज म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये स्पिरुलिना ज्यांना डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे त्यासाठी या स्पिरुलिनाच्या गोळ्या मिळतात. हे स्पिरुलिना तिथे विपुल प्रमाणात मिळतं. म्हणजे कर्नाटकची एक कंपनी आहे आणि ते तिकडचं स्पिरुलिना काढून त्याच्या गोळ्या बनवून विकतात. पण हे स्पिरुलिना म्हणजे त्या ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये भरपूर आहे आणि लोणारमध्ये विपुल लोणारच्या क्रेटरमध्ये प्रचंड प्रमाणात मिळतं. हे लोणारच्या पाण्यामुळे त्वचेचे विकार बरे होतात असं म्हटलं जातं. हे सायंटिफिकली प्रूव्ह नाही आहे पण तरी कित्येक जण त्या पाण्याने आंघोळ करतात. कित्येक जण ते पाणी जर त्वचेचे काही विकार असेल तर ते पाणी वापरलं जातं त्याच्यासाठी. लोणारचं जे क्रेटर आहे तो जो खड्डा आहे 500 फुटाचा त्याच्या आतमध्ये एक विहीर आहे. त्याला सासू सुनेची विहीर असंच म्हटलं जातं की त्याच्यामध्ये एका बाजूला अल्कलाईन पाणी आहे आणि एका बाजूला गोड पाणी आहे. ते अल्कलाईन पाणी आणि गोड पाणी मिक्स होत नाही. सरोवराच्या बाजूला क्रेटरच्या बाजूला जे पाणी आहे ते अल्कलाईन पाणी आहे आणि एकाच विहिरीमध्ये त्याच्या जमिनीकडच्या बाजूला गोड पाणी आहे. त्याला सासू सुनेची विहीर. आता सासूचं पाणी कुठलं आणि सुनेचं कुठलं ते आपलं आपण ठरवायचं असतं. पण हाही एक वेगळा प्रकार आहे की एकाच विहिरीचं एका बाजूचं पाणी अल्कलाईन आहे आणि एका बाजूचं पाणी गोड आहे. हे जे क्रेटर आहे या क्रेटरच्या आतमधल्या पेरिफेरीमध्ये बरीच जुनी पडीक मंदिरं आहेत. इथे 12 आतमध्ये शिवमंदिरं आहेत स्पेशली की ह्या लोणारच्या सरोवराला लोणारच्या क्रेटरला जर एक प्रदक्षिणा घातली तर 12 ज्योतिर्लिंगांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं असा एक त्यावेळी समज होता की 12 शिवमंदिरं आतमध्ये असल्यामुळे लोणारला प्रदक्षिणा घातली की 12 ज्योतिर्लिंगांची आपली प्रदक्षिणा पूर्ण झाली. इथे आतमध्ये बाकीही बरीचशी मंदिरं आहेत की ज्याच्यावर सुंदर नक्षीकाम आहे आणि हे खरं तर त्यावेळेचे टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत की त्यावेळी बाकी आज आम्ही टूर्स करतो पण त्यावेळी हे टुरिझम हेच होतं की तीर्थयात्रा हेच तेव्हाचं टुरिझम होतं की लोक तीर्थयात्रेला जायचे आणि त्याच्यामुळे तिथल्या मंदिरांना भेट देणं आणि त्याच्यामुळे तिथली मंदिरं त्याचं प्रिझर्वेशन व्हायचं कन्झर्वेशन व्हायचं. इथे आतमध्ये जी बरीच मंदिरं आहेत त्याच्यात एक पापहरेश्वर मंदिर आहे की ह्या मंदिर बरीचशी मंदिरं आता पडीक आहेत आतमधली तिथली. जी काही मंदिरं अशी आहेत की ज्याच्यात पूजा होते त्याच्यातलं हे एक पापहरेश्वर मंदिर. आणि ह्या मंदिरामध्ये जर पूजा केली की तुम्ही
आयुष्यभर कितीही पापं केली असतील तरी तुमची सगळी पापं धुतली जातात. त्याच्यामुळे त्या मंदिरात कायम गर्दी असते. हा, इथे एक शुक्राचार्यांची वेधशाळा आहे. मग ही सगळी वेगवेगळी प्रकारची मंदिर आपल्याला बघता येतात. शुक्राचार्यांची इथे एक वेधशाळा आहे की ॲस्ट्रॉनॉमी आज आपण म्हणतो लोणार तिथलं, पण त्यावेळी अवकाश निरीक्षणासाठी ती वेधशाळा वापरली जायची. जे शुक्राचार्यांचं जे मंदिर आहे तिथे अप्रतिम त्याच्यावरती कलाकुसर आहे. आणि तुमच्या कित्येक जणांनी कोल्हापूरजवळचं खिद्रापूरचं मंदिर आहे ते बघितलं असेल. त्याचा जो सभामंडप आहे तो मधून ओपन आहे असा. ही जी शुक्राचार्यांची वेधशाळा आहे त्याचाही सभामंडप मधून ओपन आहे की तुम्ही जर चांदण्या रात्री तिथे असाल तर तिथे खाली बसून तुम्हाला वरचं अख्खं आकाश दिसतं त्या वेधशाळेतून. इथे एक भस्म टेकडी आहे की जेव्हा यज्ञ व्हायचे त्याच्यात जी राख गोळा व्हायची त्या राखेचा एक अख्खा डोंगर झाला, त्याची एक टेकडी तयार झाली. मग तिथे यज्ञ किती झाले असतील त्या काळात याचा आपण अंदाज करू शकतो. इथे एक राम मंदिर आहे. सध्या व्हॉट्सअपवर हा मेसेज मध्यंतरी खूप फिरला होता. इथे एक राम मंदिर आहे. या मंदिरामध्ये एकटाच राम आहे. जनरली राम मंदिरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता असे तिघही जण असतात आणि रामाच्या खांद्यावर धनुष्य असतं. ते तिघही जण म्हणजे तो टिपिकल मूर्ती असते. लोणारला आलेला राम हा वनवासातला राम होता, त्याच्यामुळे हा एकटाच राम आहे इथे. याच्या आजूबाजूला कोणीच नाहीये. बरं, ह्याच्या हाती शस्त्र नाहीये. हा आशीर्वाद देणारा राम आहे इथे. आणि मंदिराची रचना अशी आहे की त्याला मागून लाईट येतो आणि तुम्ही समोर उभे राहिलात मूर्तीच्या की तुमच्या 3 सावल्या पडतात. एक सावली थेट त्या मूर्तीवर पडते, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. म्हणजे आपण जे राम, लक्ष्मण आणि सीता म्हणतो आपल्या 3 सावल्या तिथे दिसतात आणि 3 सावल्यांच्या रूपात आपण ते बघू शकतो. आणि किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की माणसातला देव शोधणं जे आपण असतं किंवा अंतरीचा देव शोधणं जे असतं की आपली सावली तिथे त्या मूर्तीवर पडते आणि त्याच्या 3 सावल्या होतात आणि राम, लक्ष्मण, सीता आपण अशा प्रतिमेच्या रूपात आपण तिथे बघू शकतो. एक असं वेगळं राम मंदिर आहे तिथे. आणि लोणार गावामध्ये एक दैत्यसुदन मंदिर म्हणून आहे. म्हणजे ते वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असंच ते दैत्यसुदन मंदिर आहे की ओरिसामध्ये जे कोणार्कचं सूर्य मंदिर आहे त्याची छोटी प्रतिकृती आहे. खरं तर म्हणजे कोणार्कच्या सूर्य मंदिराला फक्त रथ आहे, याला रथ नाहीये. पण रादर मी कोणार्कचं सूर्य मंदिरही बघितलंय आणि लोणारचंही बघितलंय आणि मला लोणारचं जास्ती आवडतं. हे सूर्य मंदिर आहे. साहजिकच इथे सूर्याची मूर्ती आहे. पण इथला जो सूर्य आहे ह्या सूर्याने, सूर्य म्हणजे तेज, आणि आपल्या तेजाचा पृथ्वीला त्रास होऊ नये म्हणून याने पायात गंबूट घातलेत. आणि तो हातात धनुष्य आहे, त्याच्या धनुष्य बाण मारून तो काळोख दूर करतोय. त्याच्या रथाला 7 घोडे आहेत. म्हणजे आपण जे प्रकाशाचे 7 रंग म्हणतो तसे हे त्याचे 7 घोडे आहेत. आणि ही जी मूर्ती आहे हा इराणचा एक राजा होता, खुसरो म्हणून. हा इराणचा राजा लोणारला आल्याचे उल्लेख आहेत आणि त्या राजाने, इराणच्या राजाने ही गंबूट घातलेली सूर्यमूर्ती लोणारला भेट दिलेली आहे त्या मंदिराला. अप्रतिम शिल्प आहे ते. आणि हे जे दैत्यसुदन मंदिर इथे एक एक शिल्प बऱ्याचदा लोणारच्या टूरला मी असं करतो की तिथे गाईड असतो बरोबर. मी बऱ्याचदा पर्यटकांना सांगतो की जाऊन एक फेरी मारून या तुम्ही. अक्षरशः 5व्या मिनिटाला आपण परत येतो. आणि जेव्हा गाईड तिथल्या मूर्ती दाखवायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण काहीच नाही बघितलंय. इथे एक ब्रह्मदेवाचं एक मूर्ती आहे इथे. आणि दाढीवाला ब्रह्मदेव आहे. त्याला 3 तोंड आहेत. एक सर्वसाधारणपणे असं की कुठलीही 3 तोंडाची जेव्हा मूर्ती असते, दत्ताची मूर्ती असेल किंवा ब्रह्मदेवाची, कुठली 3 तोंडाची जेव्हा मूर्ती असते तेव्हा पुढचं तोंड हे चांगलं कार्विंग असतं आणि बाजूचे एक रफ कार्विंग असतं. पण इथे 3ही तोंड अगदी परफेक्ट कार्विंग आहे. सुबक त्यांची दाढी वगैरे सगळं अगदी व्यवस्थित कोरले. अगदी हाताची नखं, म्हणजे ही जी एज येते ना ही अगदी व्यवस्थित कोरले. त्याचे दागिने कोरले आहेत सगळे. ब्रह्मदेवाची मूर्ती जर तुम्ही कोणी बघितलं असेल तर त्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असतं की ब्रह्मदेवाच्या पायाचा अंगठ्याच्या बाजूचं बोट हे मोठं असतं.
हे अंगठ्याच्या बाजूचं बोट ज्याचं मोठं असतं तो कमांडिंग असते, ती व्यक्ती डॉमिनेटिंग असते, म्हणजे सगळा कंट्रोल त्या व्यक्तीकडे असतो. ब्रह्मदेव सगळा कंट्रोल असतो. म्हणजे ज्यावेळी पूर्वी लग्नाच्या वेळी मुली बघायला जायचे तेव्हा जी मोठी माणसं असायची त्या मुलीचा पायाचा अंगठा बघायचे. म्हणजे जेव्हा मी टूरवरती हे सांगतो तेव्हा प्रत्येक जण आपल्या बायकोचं बोट बघतो. खरं तर बघायची गरज नसते काही, ते आपोआप बाय डिफॉल्ट असतं ते. पण त्या मूर्तीचं हे पायाचं बोटही आहे मोठं, की जे आपल्याला व्यवस्थित दिसतं. आणि ब्रह्मदेवाची मंदिरं ही फार दुर्मिळ आहेत. खरं तर ब्रह्मदेवाची मूर्ती फार बघता येत नाही आपल्याला. एक पुष्करला मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, आणि तसंच हे इथे लोणारला आहे. आणि म्हणजे लोणारचं मंदिर आहे त्याची पद्मपुराणामध्ये एक कथा आहे की एक वज्रभान नावाचा राक्षस होता, आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव यज्ञ करायला बसला होता. आणि धर्मेचे अर्थेचे कामाचे बायको शेजारी लागतेच. आणि नेमका त्यावेळेला काही मेकअप चालला असेल, काही असेल, पण मुहूर्त टळून जायला लागला आणि त्यांना यायला वेळ झाला. आता मुहूर्त टळून चाललाय म्हणून ब्रह्मदेवाने तिथलीच एक कोणतरी बाई घेतली, तिच्याशी गांधर्व विवाह केला. हे आहे ना उल्लेख, की माझ्या मनचं चांदोबाच्या गोष्टी नाही सांगते. आणि तिच्याशी लग्न केलं, गांधर्व विवाह केला आणि यज्ञाला सुरुवात झाली. जेव्हा यज्ञाचे ते मंत्राचे जेव्हा स्वर ऐकायला आले तेव्हा साहजिकच ती बाहेर आली आणि माझ्याऐवजी दुसरी कोणतरी बसले. तिला राग आला तिथे, आणि त्यावेळी तिने ब्रह्मदेवाला शाप दिलाय की तुझं मंदिर कोणी बांधणार नाही. आणि असं ते पुष्करला मंदिर आहे, आणि तसंच एक मंदिर इथे लोणारला आहे. म्हणजे ब्रह्मदेवाची मूर्ती आपण इथे लोणारला बघू शकतो, की फार रेअर मूर्ती. बाकीची मंदिरं सहजपणे कुठे मिळून जातात आपल्या, पण ब्रह्मदेवाची मूर्ती, आणि तीही सुबकपणे कोरलेली जर बघायची असेल तर लोणार आहे. इथे एक महिषासूर मर्दिनीची एक मूर्ती आहे लोणारला. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की नॉर्मल ज्या मूर्ती असतात ह्या सरळ उभ्या मूर्ती असतात. या मूर्तीला 3 ठिकाणी बाक आहे, बेंड आहे, त्रिवक्र मूर्ती असंच तिला म्हटलं जातं. नॉर्मल आपण देवीच्या मूर्ती खूप बघितल्या आहेत, पण ही विचार करून बघा, 3 बेंडने आपल्याला उभं राहणंही शक्य नाही आहे. म्हणजे ती मूर्ती कोरताना त्याला किती त्रास झाला असेल आणि कोरणं किती कठीण आहे. आणि चंडमुंड राक्षसांचं तिने वध केलाय त्या देवीने, आणि तिच्या हातात ती अशी मुंडक्यांची माळ आहे. आणि हे सगळं प्रॉपर शिल्प आपल्याला व्यवस्थित बघता येतं तिथे. आणि अशी ही 3 बेंडवाली मूर्ती आहे. इथे एक श्रीकृष्णाच्या जन्माचं एक शिल्प आहे या इथे एक, की जनरली आपल्याला एक चमत्काराची स्टोरी सांगितली जाते की श्रीकृष्णाचा जन्म झाला, आपोआप दरवाजे उघडले आणि मग वसुदेव बाहेर गेले आणि सगळं सगळं सगळं. पण चमत्कार कधी घडत नाहीत. हे सांगणारी स्टोरी दैत्यसुदनवर आहे, की तिथे वसुदेव दाखवलेले आहेत. वसुदेवांच्या हातामध्ये एक बाळ आहे, बाजूला एक द्वारपाल आहे. तो द्वारपाल त्यांना असा इशारा करतोय की तुम्ही जा बाहेर आणि त्या बाळाला ठेवून या तिकडे. बाजूला देवकी आहे की तिने असं डोक्यावर हात ठेवलाय, तिला तिच्या अंगावरच्या कपड्यांचं भान नाहीये की आता माझा हा मुलगाही चाललाय, ह्याचं काय होणार पुढे. बाजूला अजून एक द्वारपाल आहे, तो द्वारपाल हात जोडून उभा आहे की तुम्ही जा पण वेळेत परत या, तुम्ही जर परत नाही आलात तर आम्ही अडचणीत येऊ. हे सांगणारं एक शिल्प तिथे दैत्यसुदन मंदिरावरती आहे. तिथे एक हिरण्यकश्यपूचं शिल्प आहे की मांडीवर नरसिंहाने हिरण्यकश्यपू मांडीवर घेतलेला आहे. त्यावेळेच्या स्त्रिया किती शूर होत्या हे एक सांगणारं तिथे एक शिल्प आहे की एक बाई आहे, तिच्या हातात खंजीर आहे आणि समोर ड्रॅगन एक आहे. की आपण ड्रॅगन म्हटल्यावर आपल्याला चायनाचे ड्रॅगन माहिती आहेत, पण त्या शिल्पामध्ये एक ड्रॅगन आहे. आपल्याकडेही ड्रॅगन होते, त्या ड्रॅगनला ती खंजीर मारते, ती बाई खंजीर मारते. म्हणजे आपल्याकडच्या स्त्रिया, ही सगळ्या युनिव्हर्सिटीज होत्या या खरं तर सांगणाऱ्या. त्यामुळे ती बाई तिथे खंजीर मारते. तिथे देऊळ आहे, देवळाच्या छतावर शिल्प आहेत. फक्त हे कसं असतं की ही शिल्प जी आहे ती सगळी कोणातरी अभ्यासकांबरोबर बघायला हवेत, कोणीतरी तिथे सांगणारा आपल्याला असायला हवं, तर ही शिल्प आपल्याला समजतात. मग तिथे विशिष्ट कोणात उभं राहून ती बघावी लागतात, नाहीतर मग अन्यथा एक पडकं मंदिर आपण बघून परत आलोय असंच वाटतं आपल्याला. हे सगळं लोणारला आहे तिथे, की लोणारला तिथे जे दगड आहेत, आपल्याला एक सगळ्यांना कल्पना असते की त्या दगडांमध्ये आयन असतं.
हे आयनमध्ये हाय प्रेशरमुळे मॅग्नेटिझम येतं. लोणारच्या मातीमध्ये तो जो अशनी पडली त्या मातीमध्ये एवढं मॅग्नेटिझम आलंय की तिथल्या त्या सगळ्या मातीमध्ये जर तुम्ही चुंबक फिरवलात तर चुंबकाला ती माती चिकटते. आपल्याला आयन चिकटवावं लागतं. तिथे तुम्ही जर मातीतून जर चुंबक फिरवलात तर डायरेक्ट ती माती चिकटते, कारण त्या मातीमध्ये आयन आहे. त्या हवेमध्ये एवढं आयन आहे तिथल्या की तिथे जनरली दमायला होत नाही कधी, कारण ते आयन आपण श्वासामध्ये इनहेल करत असतो. त्याच्यामुळे लोणार फिरताना कधी आपल्याला थकवा येत नाही. हे जे आयन तिथल्या त्या दगडांमध्ये आहे, बऱ्याचसे लोणारची जी मंदिरं आहेत ते तिथलेच दगड वापरून ती मंदिरं बनवली आहेत. त्याच्यामुळे ते मंदिरांचे जे खांब आहेत त्या बऱ्याचशा मंदिराच्या खांबाला जर आपण कंपास लावलं तर ते कंपास दिशा बदलतं. नॉर्मली कंपास फक्त नॉर्थ दाखवतं, पण मॅग्नेट जर असेल तिथे तर डायरेक्शन बदलतं. तिथल्या जर मंदिरांच्या खांबाला जर काही विशिष्ट खांब आहेत ते, पण जर त्या खांबाला जर तुम्ही कंपास लावलं तर त्याची डायरेक्शन अगदी इझिली बघू शकतो आपण. अर्थात सांगितलं ना की याच्यासाठी फक्त अभ्यासक जवळ बरोबर हवेत आपल्या. लोणारला असंच एक मंदिर आहे, झोपलेला मारुती म्हणून. त्याला पूर्वी मोठा मारुती म्हणायचे. या दगडामध्येही चुंबकत्व आहे. जे उल्केच्या अशनीच्या मध्ये जे गुणधर्म असतात हे सगळे त्या दगडामध्ये आहेत. मग त्या जर मूर्तीच्या जवळ जर तुम्ही कंपास नेलत तर डायरेक्शन चेंज होते त्याची. ही मूर्ती आहे. ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य, मगाशी जशा मी मूर्ती म्हटल्या, जनरली मारुतीची मूर्ती ही टिपिकल अशी खांद्यावर गदा घेतलेली किंवा अशी मूर्ती असते. लोणारचा जो मारुती आहे तो असा हात उगारलेला आहे, चरपट मुद्रा म्हणतात त्याला. त्याच्या पायाखाली शनी आहे आणि तो शनीला मारायला असं दात उगारून, दातोट खाऊन ज्याला आपण म्हणतो तसा तो, असा त्याला चापट मारायला असा तो मारुती आहे. जनरली शनीची एक गोष्ट सांगतात त्याची की शनी हा सूर्यपुत्र होता. लोणारला सूर्यमंदिर आहे, त्याच्यामुळे जिथे सूर्यमंदिर असतं त्या परिसरात कुठेतरी शनीचं मंदिर असतं. लोणारला शनीचं नसलं तरी हा इथे आहे. हा शनी सूर्याचाच मुलगा होता, पण शनी खूप काळा होता आणि त्याच्यामुळे सूर्याला डाऊट असायचा की हा खरंच माझा मुलगा आहे का. आणि जशी वाया गेलेली मुलं असतात तसाच हा शनी होता, लोकांना त्रास द्यायचा. आणि म्हणून त्याला वठणीवर आणण्यासाठी म्हणून मारुती तिथे गेला होता. मारुती त्याला पायाखाली दाबलं, पण त्याच वेळी शनीची बायको तिथे आली. तिने सांगितलं माझ्या नवऱ्याला सोड. मारुती हा ब्रह्मचारी होता, स्त्रियांकडे बघायचा नाही तो फारसा. म्हणून मारुतीने शनीला सोडताना असं सांगितलंय की जर कुणाला 7:30 असेल आणि मी उपलब्ध नसेन तर माझ्याऐवजी तुझी जरी कोणी पूजा केली तरी ती माझी पूजा केली असं ते धरलं जाईल. हल्ली आपण 7:30 म्हणजे शनीची पूजा केली जाते, पण खरं त्याची ती कथा जी आहे तिथे लोणारला आपल्याला बघता येते की त्याने पायाखाली शनीला दाबलेलं आहे आणि शनीला त्याच्यानंतर त्याने तो वर दिलेला आहे की जर मी उपलब्ध नसताना, जर माझं मंदिर नसताना तुझी कोणी पूजा केली तर ती 7:30 त्याचीही नष्ट होईल. हे असं सगळं जे वेगवेगळं आहे हे सगळं लोणारला बघता येतं. ही जी मूर्ती आहे, हे जे मंदिर आहे, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. कानेटकर म्हणून निजामाच्या काळात ते तिथे आले होते. ही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. वर्षानुवर्ष जसं शनीला शेंदूर लावतात तसंच मारुतीला शेंदूर लावत गेले लोक. आणि हा शेंदूर एवढा लावत गेले की जवळजवळ 5 ते 6 फूट एवढा थर त्या शेंदुराचा जमलेला होता. की मला आठवतंय की एक 8-9 वर्षापूर्वी की फक्त असं शेंदूर लावलेलं असं ऑरेंज कलरचा एक दगड फक्त दिसायचा तिथे. मध्यंतरी या कानेटकरांना स्वप्नात दृष्टांत झाला की माझं वजन वाढतंय, मला वजन कमी करा माझं. फॉर्च्युनेटली ती प्रायव्हेट प्रॉपर्टी होती म्हणून तो शेंदूर काढला त्या मूर्तीवरचा, तेव्हा 31 क्विंटल शेंदूर निघाला. आणि आता तो शेंदूर काढल्यानंतर ती सुबक मूर्ती आपण बघू शकतो. खरं तर हे आता जे आपण सेशन करतोय, मला खरं तर ते प्रोजेक्टर घेऊन करायचं होतं. हे सगळे फोटो मी तुम्हाला दाखवू शकलो असतो, पण हे सगळं ही एवढी सुबक मूर्ती तिथे त्या शेंदूर जो होता त्याच्या खाली होती. हे सगळं आपण लोणारला बघू शकतो. खरं तर हे असं वैशिष्ट्यपूर्ण आपण म्हणू शकतो की लोणार आहे सगळं.
हे आशियातलं सगळ्यात मोठं क्रेटर आहे अशा निपाताने तयार झालेलं. बेसाल्ट रॉक मधलं जगातलं एकमेव क्रेटर आहे. बायोडायव्हर्सिटी असलेलं क्रेटर जी आहे त्याच्यातलं ही एकमेव क्रेटर आहे. पण एवढं सगळं असूनही लोणार आजही उपेक्षित आहे. म्हणावे तेवढे अजिंठा वेरूळपर्यंत लोक पोहोचतात, पण तिथून 3 तासावरती लोणार आहे. 150 किलोमीटरवर लोणार आहे, पण तेवढे म्हणावे तेवढे लोक आजही पोहोचत नाहीत. आणि खरं तर आजचं हे सेशन हे त्याच्याचसाठी होतं की लोणार आणि त्याच्या परिसराची माहिती जिज्ञासूंपर्यंत पोहोचावी. अजिंठा वेरूळपर्यंत पोहोचणारी पर्यटकांची पावलं पुढे लोणारपर्यंत पण पोहोचायला हवीत. मी आता संभाजीनगर आता म्हणतात त्याच्या औरंगाबादला खूप जण जातात अजिंठा वेरूळ बघायला. तिकडनं पुढे काही फार दूर नाही आहे ते. पण हे लोणार जर बघायचं असेल तर निदान एक रात्रीचा मुक्काम करायला हवा तिथे. कारण एका दिवसात मी लोणार 15 मिनिटात बघून आलेली लोक मला माहिती आहेत. आणि आपण जेव्हा लोणारची टूर करतो तेव्हा 2 दिवसही पुरे कमी पडतात ते लोणार बघायला. पण हेच की मी केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नाही तर जागतिक दृष्टीने महत्वाचं असलेलं ठिकाण, पण आपण अजूनही थोडेफार बेफिकीर आहोत त्याच्याबद्दल. म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमात एक 2-4 मार्काचं जे लोणार असतं त्याच्यापेक्षा अधिकचं लोणार हे आपल्यापर्यंत कधी पोचलंच नाही. म्हणजे लोणारची खरी किंमत ही आपल्यापर्यंत जेवढी पोचायला हवी तेवढी कधी पोचलीच नाही. म्हणजे अधिकाधिक लोकांनी लोणार बघायला हवं, अधिकाधिक लोकांपर्यंत लोणार पोचायला हवं. म्हणजे आपला हा जो वारसा आहे हा आपणच खरं पुढे न्यायला हवाय. आणि म्हणूनच खरं तर आजच्या ह्या सत्राचा अखेरच्या टप्प्यावर असताना म्हणजे लोणारचे अभ्यासक मी म्हटले एन्सायक्लोपीडिया लोणारचा बुगदाणे सरांच्या शब्दात जर सांगायचं तर ताजमहाल आपण जगातलं आश्चर्य म्हणतो, पण एक ताजमहाल जर नष्ट झाला तर दुसरा ताजमहाल बांधता येईल. पण जर लोणार नष्ट झालं तर दुसरं लोणार होणार नाही. म्हणजे लोणार क्रिएट करणं हे आपल्या हातात नाहीये खरं तर. आणि म्हणून हे खरं तर आजचं सगळं जे मी म्हटलं की लोणार हे तुम्ही मांडायची जी मला संधी दिलीत, मी सुरुवातीलाच जे म्हटलं मी त्याच्यासाठी शुक्रतारा परिवाराचे खरंच अगदी मनापासून आभार मानायला हवेत. आणि खरं तर विशेष उल्लेख करायला हवा तो अलकाताई वठारकर यांचा. त्यांनी त्याचं एक पोस्टर छानपैकी बनवलं. त्यांनी पोस्टर जे एवढं छान बनवलं होतं की पोस्टर बघून मला दडपण आलं की पोस्टर एवढं छान झालं तर लोकांची अपेक्षा वाढणार नाही, आपला कार्यक्रमही तेवढाच छान व्हायला हवा. नाही हे टूरचं प्रमोशन नाहीच आहे. हे लोणार तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे. खरं तर टूरचं प्रमोशन वेगळ्या पद्धतीने होतं ते. नाही, आणि दुसरे एक आभार चंद्रशेखर ठाकूर यांचे की हा फक्त कार्यक्रम बोरिवली पुरता मर्यादित न ठेवता तो ग्लोबल त्यांच्यामुळे झाला की युट्यूबवरती लाईव्ह होतोय तो कार्यक्रम. त्याच्यामुळे ज्यांना इथे येणं शक्य झालं नाही त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचणार आहे. आणि हे केवळ ठिकाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोणार पोहोचावं म्हणूनच हा आजचा कार्यक्रम होता. ह्याच भावनेतून मी तुमच्यापर्यंत मांडलं. तुम्ही किती कंटाळलात ह्याची काही मला कल्पना नाहीये, पण एवढा क्लिष्ट विषय असतानाही तुम्ही माझं प्रवचन ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार. आणि स्पेशली शुक्रतारा परिवाराला पुढच्या आता लवकरच 16 वर्ष पूर्ण होत आहेत. 17व्या वर्षात पदार्पण करताय. कुठलाही कार्यक्रम करणं खूप सोपं असतं खरं तर, पण 16 वर्ष सातत्याने कार्यक्रम करणं हे फार कठीण असतं. त्याच्यामुळे आणि वेगवेगळ्या विषयावर असे कार्यक्रम करणं हे खूप कठीण असतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या टीमचे खरंच मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एवढं सगळं बोलून इथेच थांबतो मी. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असेल तर हरकत नाही. लोणार परिसरात
तुम्ही खाली उतरलात का? लोणार जे क्रेटर आहे त्या खाली ही देवळं आहेत सगळी. लोणार आपण क्रेटरपर्यंत खाली जाऊ शकतो, पण पाण्याला हात लावू शकतो, त्या पाण्याला टच करू शकतो. आणि ते जो परिसर आहे खालचा, त्या सगळ्या परिसरामध्ये ही देवळं आहेत. बरीचशी देवळं आता पडीक आहेत, बरीचशी देवळं पडीक आहेत. आता पूजा होणारी देवळं फार कमी आहेत. हे एक पापहरेश्वर आहे आणि अजून 1-2च देवळं आहेत तिथे. खालच्या खालच्या हो हो खाली 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 आहेत. हे फक्त जे दैत्यसुदन मी जे म्हटलं हे लोणार गावामध्ये आहे. ते प्रचंड मोठं देऊळ आहे ते गावामध्ये. बाकीची जी सगळी देवळं आहेत म्हणजे 12 शिवमंदिरं आणि बाकी हे रामाचं देऊळ, पापहरेश्वर, सीतेची नाणी, शुक्राचार्याची वगैरे ही सगळी त्या परिसरामध्ये खालच्या पेरिफेरीमध्ये आहेत, काठावरती आहेत. खाली 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 नाही. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं, याच्यासाठी तुमच्या बरोबर लोणारचा कोणीतरी जाणकार हवा. कारण एकतर कसं आहे की ते अभयारण्य आहे सगळं. नाही पण त्याच्या जागाही आपल्याला माहिती पाहिजे, ती देवळं कुठे आहेत. आणि बरंचसं काय आहे की तो खालचा परिसर आता तर ते अभयारण्यच डिक्लेअर झालंय, पण तो खालचा जो सगळा परिसर आहे ते सगळं जंगल आहे. त्याच्यामुळे लोणारचा तो जो परिसर आहे त्याच्या खाली एक कमळजा मातेचं मंदिर आहे. त्या कमळजा मातेच्या मंदिराला नवरात्रीमध्ये कमीत कमी दिवसाला लाख लोक खाली जातात त्या देवीची पूजा करण्यासाठी. त्याच्याबरोबर बिस्लरीच्या बॉटल्स, थम्सअप, गुटखा बिटखा सगळं जातं 7 दिवसामध्ये. आणि नंतर ते क्लीन करण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे लागतात. आणि कसं होतं की जेव्हा या धार्मिक भावना होतात त्यावेळी ते थांबवणं कठीण असतं. जे तुम्ही ड्रेनेज म्हणालात, बुगदाणे सरांचं काम ह्या बाबतीत प्रचंड होतं. लोणारच्या काठावरतीच एक स्लम एरिया होता, आता तो हटवला स्लम एरिया, त्याच्यासाठी कोर्ट केसेस झाल्या. आणि ह्या स्लमचं सगळं पाणी त्या क्रेटरमध्ये जात होतं. लोणारच्या खालच्या भागामध्ये कित्येक वर्ष लोक शेती करत होते, ह्या शेतीचं सगळं पाणी क्रेटरमध्ये जात होतं. आणि एवढं सगळं होऊनही पीएच 11 आहे. पण हे सगळं थांबायला हवं, त्या दृष्टीने कामं चालू आहेत लोणारची. लोणारचा मी आता गेली 15 वर्ष लोणारला जातोय. 15 वर्षापूर्वीचं लोणार आणि आत्ताचं लोणार याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी लोणारला तुम्ही कुठूनही खाली उतरू शकत असायचं, आता पूर्ण फेन्सिंग आलंय त्याला. आता खाली जायला एकच रस्ता आहे, एकाच वाटेने खाली उतरायचं, एकाच वाटेने वर यायचं. तिथे आता ते पूर्ण अभयारण्य डिक्लेअर झालंय. आता तिथे फॉरेस्टचा एक ऑफिसर असतो, त्याच्याकडे एंट्री करूनच खाली जायचं. खाली जाताना तुमच्याकडे प्लॅस्टिकच्या बॉटल्स, प्लॅस्टिक किती आहे त्याचं त्याच्याकडे डिपॉझिट ठेवायचं, तो स्टिकर लावतो. ते प्लॅस्टिक वर आल्यावर त्याच्याकडून पैसे घ्यायचे. मग हे कन्झर्वेशन आता हळूहळू सुरू झालेलं आहे लोणारचं. थोडासा वेळ लागेल त्याला, पण लोणार गावामध्ये ह्याचं अवेअरनेस खूप आहे. एक उदाहरणच सांगायचं तर खाली प्लॅस्टिक जाऊ नये याच्यासाठी लोणार गावाने खूप छान हे केलं होतं की प्लॅस्टिकचा सोर्सच त्यांनी बंद केला. प्लॅस्टिकचा सोर्स आमच्याकडून येत नाही. प्लॅस्टिकचा सोर्स कुठे येतो? भाजीवाले किंवा दुकानदार जेव्हा पिशव्या देतात तेव्हा. लोणारची एक कन्झर्वेशनची टीम आहे, लोणार कन्झर्वेशन म्हणून. त्या टीममध्ये माझंही काही असतं बऱ्याचदा तिथे. तर त्यांनी गावातल्या सगळ्या दुकानदारांची एक सभा घेतली की तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी द्यायचीच नाही. जे गिराईक येतील, कस्टमर्स येतील त्यांना,
ज्यावेळी तुम्ही पिशवी देणार नाही, आणि त्यांनी कॅल्क्युलेशन करून दाखवलं की जरी दुकानदार आपल्याला चार्ज करत नसेल तरी त्याला काहीतरी कॉस्ट येते त्या पिशवीची. मग जर तुम्ही पिशवी दिलीच नाही तर तुमचे काही वर्षाला 10,000 15,000 एवढे वाचतात, एवढं तुमचं प्रॉफिट झालं. आणि तुम्ही पिशवी देऊ नका. आज अख्ख्या गावामध्ये तुम्ही कुठेही खरेदी केली तरी कुठलाही दुकानदार तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी देत नाही. हे दिस इज वन टाईप ऑफ कन्झर्वेशन, की जेव्हा तुमच्या हातातच प्लॅस्टिकची पिशवी येत नाहीये तेव्हा ती खाली टाकण्याचे चान्सेस कमी होतात. कन्झर्वेशनच्या दृष्टीने अवेअरनेस खूप चालू आहे. आजच्याच महाराष्ट्र टाइम्सला MTDCची लोणारच्याच याची ॲड आहे. त्याचं कन्झर्वेशनचंच एक काहीतरी टेंडर त्यांनी काढलेलं आहे. मी लोणार होतं म्हणून माझं चटकन लक्ष गेलं त्याच्यावरती, की त्याच कन्झर्वेशनचंच एक काहीतरी त्यांचं टेंडर आलेलं आहे. कन्झर्वेशनची कामं खूप चालू आहेत. फक्त आता कसं होतं की याचे जे नियम आहेत सगळे, लोणार हे आर्किओलॉजीच्या अंडर येतं, लोणार हे फॉरेस्टच्या अंडर येतं, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स तिथे येत आहेत आणि त्यांच्याशी प्रत्येकाच्या नियमाप्रमाणे जाऊन परमिशन घ्यायला त्याच्यात वेळ जातो. लोणारला इतके वर्ष आपण MTDCला थांबायचो. MTDC लोणारच्या काठावरच आहे, पण त्यांच्याकडे 8च रूम्स आहेत. आणि आता ती हेरिटेज साईट झाल्यामुळे त्यांना तिथे रूम वाढवता येत नाही आहेत. मग हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन चालू आहेत. लोणारला एक म्युझियम बनतंय. आता माझं किंवा बऱ्याच जणांचं सांगणं होतं की लोणारचं म्युझियम लोणार कडरच्या बाजूलाच व्हायला पाहिजे, पण क्रेटरच्या बाजूला तुम्ही नियमाप्रमाणे ASIच्या आर्किओलॉजीच्या नियमाप्रमाणे काही बांधू शकत नाही. त्याच्यामुळे ते 3 किलोमीटर मागे जाणार आहे. मग आत्ता एक असं झालं की तिथेच एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक ऑफिस होतं जे पडीक होतं. मग आता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे परमिशन घेऊन तिथे म्युझियम बनवायची एक चालू आहे. ही सगळी प्रोसेस चालू आहे, पण ही सगळी डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये असल्यामुळे सगळ्यांच्या परमिशन्स त्याच्यात येत असल्यामुळे वेळ थोडासा जाईल. पण कन्झर्वेशनच्या दृष्टीने प्रचंड कामं चालू आहेत. आणि स्पेशली 15 वर्षापूर्वीचं लोणार आणि आत्ताचं लोणार ह्याच्यात प्रचंड फरक आहे. नो डाऊट थोडं स्लो आहे, पण कन्झर्वेशनच्या दृष्टीने प्रचंड कामं सुरू आहेत, एवढं नक्की आहे. $240 क्रेटर आहेत. 240 क्रेटर्स आहेत अशी अख्ख्या जगामध्ये. पाणी असलेलं फक्त लोणार हे एकमेव आहे. पाणी का आहे त्याच्यात की त्याला पाणी बाहेर जायला आउटलेट नाहीये. की पावसाचं पाणी जे येतं ते बाहेर जायला त्याला आउटलेट नाहीये. तुम्ही जसं धारेचं म्हणालात की धारेचं पाणीही त्याच्यात जातं, धारेचं पाणी जसं जातं तसंच पावसाचंही जात आहे त्याच्यात. पण ते पाणी जेवढं त्याच्यात जात आहे तेवढंच लोणार हा कमी पावसाचा भाग आहे तसाही. आणि बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यामुळे हीट भयंकर असते तिथे. त्याच्यामुळे जेवढं पाणी जात आहे तेवढंच ते इव्हॅपोरेट होऊन निघूनही जात आहे ते. आणि त्याच्यामुळे धारेचं पाणी बऱ्यापैकी खाली जातं. पूर्णपणे ते झिरपतं पाणीमध्ये, पण ते पोचतं खाली. पावसाचंही पाणी म्हणजे जेवढं धारेचं जात आहे तेवढंच पावसाचं पाणी येतं, पण त्याचं इव्हॅपोरेशनचा स्पीड एवढा जास्त आहे की ते तेवढंच इव्हॅपोरेटही होतंय. लोणारचं कदाचित pH एक 50-60 हजार वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा झालं तेव्हा त्याचा pH कदाचित 12, 13, 14ही असू शकेल. की आता तो pH 11 झालाय. की एवढी वर्ष, आता आपण 5 लाख वर्षापूर्वीची ही जर घटना म्हटली तर 5 लाख नाही पण निदान 4 लाख तर पाऊस पडले तिथे. म्हणजे 4 लाख वर्ष पावसाचं पाणी त्याच्यात डिपॉझिट झालेलं आहे आणि तरीही त्याचा pH 11 आहे. त्याच्यामुळे नो डाऊट ते पाणी त्याच्यात येऊन त्याचा pH होतोय कमी, पण त्याचं स्पीड फार कमी आहे तो, कारण तो अल्कलाईन एवढं जास्त आहे की त्याचा तो स्पीड कमी आहे. आणि क्रेटरची तुम्ही म्हणता 240 क्रेटर्स आहेत अशी, पण ती कुठे वाळवंटात आहेत, कुठे ओपन बॅरन लँडवरती आहेत. लोणारचं महत्त्व हेच आहे की लोणार बेसाल्ट रॉकवरती असल्यामुळे त्याचा आकार एकच राहिला. तो खड्ड्याला कुठे आउटलेट आलं नाही. वाळवंटात जर पडलं त्याच्यावर जरी पाऊस पडला तरी ते पाणी नंतर वाहून जाणार आहे, किंवा नुसत्या साध्या मातीवर जरी पडला तरी ते पाणी वाहून जाईल. पण बेसाल्ट रॉक हा कडक रॉक आहे ज्याला आउटलेट नाही आहे कुठे.
त्याच्यामुळे जे पावसाचं पाणी त्याच्यात पडतं ते 100% पाणी तिथेच डिपॉझिट होतं. इव्हॅपोरेशनने जे काही निघून जाईल ते, पण त्याला बाहेर दुसरा जायला कुठे सोर्स नाहीये, त्याच्यामुळे ते पाणी तिथेच राहतं. आणि हाच त्याचा इम्पॉर्टन्स आहे की 240 जरी क्रेटर्स असेल तरी 239 क्रेटर्स पाणी नाहीये. आणि त्याचा आकार, जेव्हा मूळ आकार आणि आताचा आकार याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. वेरॅज लोणारचा आकार हा तसाच्या तसा राहिलेला आहे. म्हणजे अशनीपाताने तयार सरोवर झालं तर ते कसं होईल हे आजही आपण तिथे दाखवू शकतो की हे असं होऊ शकतं. पूर्ण इव्हॅपरेट नाही होत, पण आत्ता कोविडच्याच काळामध्ये एक अजून वेगळी अशी घटना झाली होती की जनरली लोणारचं पाणी हे हिरवं दिसतं, पण कोविडमध्ये पाणी गुलाबी झालं त्याचं. लोणारमध्ये तसंही पाण्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, कोविड हाही बॅक्टेरियामुळेच, त्याच्यामुळे तेही कोविडमुळेच झालंय का असंही हे होतं. पण त्याच्यात एक अजून छान शोध असा लागला की पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटनेच त्याच्यावरती रिसर्च केलं की ते जे बॅक्टेरिया आहेत पाण्यामधले, त्यावर्षी हीट एवढी वाढली होती की त्या बॅक्टेरियांनी स्वतःचा रंग बदलला आणि लोणारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाणी गुलाबी झालेलं आहे. म्हणजे लोणारचं पाणी गुलाबी झाल्याचा आजवर कुठे उल्लेख नव्हता, पण कोविडच्या त्या 2020 साली लोणारचं पाणी गुलाबी झालं होतं, कारण त्यावर्षी हीट जास्ती झाली आणि त्या बॅक्टेरियांनी त्यांचा रंग बदलला, त्या बॅक्टेरिया गुलाबी झाले आणि त्याच्यामुळे लोणारचं पाणी आठवडाभर होतं ते. पण त्याच्यामुळे लोकांच्यात प्रचंड भीती होती की आधीच कोविड आणि त्याच्यात लोणारचं पाणी गुलाबी झालं होतं. अजून कोणी बुडलेलं नाहीये लोणारमध्ये. इथे पण तसंच होणार, इथेही तसंच होणार. आता त्यांनी परमिशन बंद केले. पूर्वी लोणारची पाणीही आपण घेऊन येऊ शकायचो, पण आता हे जे कन्झर्वेशनच्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याच्यात पाण्याला तुम्ही हात लावू शकता, पण आता बॉटलमध्ये भरून घ्यायला आता ऑफिशियली ते सांगतात की पाणी भरून घेऊ नका तसं. पण माणूस बुडणं, मला कोणीतरी विचारलं होतं, मी टूरवर असतानाच मला कोणाचा तरी फोन आला होता की एकदा हे विचार म्हणून असं. पण लोणारमध्येही माणूस बुडू शकत नाही. लोणारचं जे पाणी आहे ते पीएच जास्ती आहे, त्याच्यामुळे 150 पेक्षाही जास्ती पाणी जड आहे ते, त्याच्यामुळे लोणारमध्ये बुडू शकत नाही कोणी. आणि ते जे पाणी आहे त्याला खाली बेसॉल्ट रॉक आहे, म्हणजे त्याला जसं आउटलेट नाहीये तसं ते पाणी खालीही झिरपणार नाहीये, कारण तो रॉक फोडून जेव्हा ते आले त्याला खालचं जे लेयर आहे, जेव्हा एक काही वर्षांपूर्वी जेव्हा पाणी कमी झालं होतं त्याचं लोणारचं, तेव्हा खालचे सॅम्पल्स घेतलेले आहेत भांडारकर इन्स्टिट्यूटने की त्याच्या खाली काय आहे. लोणारचं पाणी हार्डली एक 10-15 फूट खोल आहे, फार डीप नाही आहे ते. आणि पाणी जेव्हा कमी झालं होतं तेव्हा तो जो बेस आहे त्याचेही सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि खालीही त्याच्या बेसॉल्ट आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे जसं साईडला त्याला जायला काही चान्स नाही, तसंच खाली पर्कलेट व्हायलाही काही चान्स नाही. त्याच्यामुळे पाणी फक्त इव्हॅपोरेट होऊन फक्त वर जाऊ शकतं ते. ती जी अशनी पडली ती अल्कलाईन होती, ती अशनी अल्कलाईन होती, त्याच्यामुळे ती जळून गेली पूर्णपणे. पण तिची जी राख जी होती ती तिथेच डिपॉझिट झाली. मग अल्कलाईन होती हे पण आपण का म्हणतोय की ते आता पाणी अल्कलाईन आहे. त्या अल्कलाईन का झालं तर ती जी अशनी पडली ती अल्कलाईन असणार, त्याच्यामुळे ती जळून गेली पूर्णपणे. पण त्याची जी राख होती, खड्डा पडताना आतमधलं सगळं बाहेर फेकलं गेलं, पण ती तिथे डिपॉझिट झाली आणि त्याची राख तिथेच वर्षानुवर्ष जी काही जळली असेल त्यानंतर ती राख तिथेच झाली. आणि आता त्याच्यावरती पावसाचं पाणी पडून त्याच्यात ती राख विरघळते आणि ती अशनी अल्कलाईन असल्यामुळे पाणी पण अल्कलाईन होतंय. कदाचित त्याचाही काही रेफरन्स असू शकेल. कमी पावसाचा स्पिरुलिना हा जो घटक आहे तो ऍक्च्युली स्पिरुलिना
ॲक्च्युअल स्पिरुलिना जो आहे त्याच्यात खूप फरक आहे आणि त्याचा औषधाकरता जो उपयोग करतात ती माणसाची इम्युनिटी वाढते. म्हणजे ज्यांनी माझे मुलीचे मित्र आहेत त्यांनी स्वतः संशोधन करून त्याच्या टॅबलेट्स बनवल्या आणि त्या आता US पर्यंत गेल्या आहेत. आणि ॲस्ट्रोनॉट्सना त्या टॅबलेट्स कशा करतात बरोबर 1 किलो अन्नाच्या ऐवजी 1 ग्रॅमची टॅबलेट हाय प्रोटीन असतात त्या, हाय प्रोटीन आहेत त्या. 1 किलो अन्न न्यायला जो खर्च होतो $1000 त्याऐवजी ती 1 ग्रॅमची गोळी ॲस्ट्रोनॉटना देतात. आणि ह्या मुलाने त्याने शोध लावला माझ्या ओळखीचा आहे त्या गोळ्या तो स्वतः कोणाच्या थ्रू नाही कारण मग त्याच्यात मिक्सिंग होणार आणि त्याने इम्युनिटी एवढी वाढली लोणारचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे आणि त्या अल्गीमध्ये हे स्पिरुलिना आहे आणि हे सगळं हाय प्रोटीन हाय विटॅमिन याच्यासाठीच ते वापरलं जातं. इम्युनिटी बूस्टरच त्याला म्हटलं जातं. आणि जे लोणारचं पाणी घ्यायला बंदी आहे त्याचं हेही एक कारण आहे की हे स्पिरुलिना हाय याच्यावरती घेऊन जायला लागले होते लोक. एक छोटं निवेदन आहे. हा कार्यक्रम माहितीपूर्ण असल्यामुळे यूट्यूबवरती प्रसारित होईल म्हणून अनेक लोकांना लिंक पाठवली होती पण तांत्रिक अडचण सुरू झाली. काहीतरी ते एका मोलला रेंजर्स मिळत नाही म्हणून मी दुसरा फोन घेऊन फेसबुक लाईव्ह केलं आहे. फेसबुकवरती आहे. उद्या सकाळी 10 वाजता ते यूट्यूबवर देखील जाईल. पण ज्यांच्याकडे लिंक आहे त्यांना प्रश्न पडेल की का दिसत नाही. उद्या सकाळी दिसेल. तांत्रिक अडचण होती पण 2 फोन असल्यामुळे ती मॅनेज करता आली. हॅलो. गेले 1.5 तास आपण एक अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान ऐकलं. त्यांनी वैज्ञानिक रित्या पण कसं लोणार निर्माण झालं हे सांगितलं आणि ज्यांना धार्मिक आवड आहे त्यांना भरपूरच देवळं आहेत असं बघायला ते पण सांगितलं. तर त्या दोन्ही दृष्टिकोनातून लोणार हे चांगलं आहे. एक आपल्या 240 मधलं एक सरोवर म्हणून बघायलाही काही हरकत नाही. आणि जे काय त्यांनी या देवळं सांगितली तर ही वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला दिसते तिकडे. तर ती वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला सुद्धा बघायला जायला काही हरकत नाही. तर मी त्यांचे खूपच आभार मानतो की इतका चांगला कार्यक्रम त्यांनी आपल्याला दिला सगळ्यांना. आता थोडं प्रशासकीय काम की 29/12 आपल्याच एक सभासद दीपा राव यांचा एक संगीताचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 5 जानेवारीला तृप्ती सरदेसाई याही आपल्या सभासदच आहेत. तर त्यांचा पण एक गाण्याचा कार्यक्रम होईल नवरंग नावाचा. तर या दोन्ही कार्यक्रमांना आपण अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहाल ही विनंती आपल्याला. आता मी मीनाताईंना विनंती करतो की त्यांनी पसायदान म्हणावं आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता करावी. त्याच्या अगोदर वटारकर साहेब हे पसायदानाबद्दल आपल्याला आणखीन काही माहिती देतील. नमस्कार. बरेच दिवस केलेल्या निरीक्षणातून जे सुचलंय ते मांडतोय. पटलं तर अनुकरण करा नाही तर सोडून द्या. पसा आहे पसा आणि आयन हे भरून आपल्याला दान मिळणार आहे. पण आपण हात जोडून नुसते बसून राहतो.
मग ते दान घेत पण नाही किंवा देत पण नाही. म्हणून अशी एक नम्र विनंती आहे की आपण ते दान घेण्यासाठी आपले दोन्ही हाताची ओंजळ करावी आणि पसायदान संपेपर्यंत त्या अवस्थेत राहावं. मग ते दान तुमच्यापर्यंत पोचेल. निरीक्षणातून लक्षात आलेली बाब आहे, कुठेही माझ्या वाचनात वगैरे नाही, पण मला पटली, तुम्हाला सांगितली, तुम्हाला पटली, अनुकरण करा, नाहीतर काहीतरी वेडा बडबडला सोडून द्या. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्ज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी